नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे मनरेगाचा जॉब कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महाराष्ट्र शासनाने घेतलेला नवा निर्णय आता थेट तुमच्या जॉब कार्डवरती परिणाम करणार आहे। होय मित्रांनो, आता सर्व जॉब कार्ड धारकांना केवायसी करणे अनिवार्य झाले आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचं जॉब कार्ड बंद होऊ शकतं आणि कोणत्याही मनरेगाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। यामध्ये आपण 4 पॉइंट बघणार आहोत, ज्यामध्ये पहिला पॉइंट आहे जॉब कार्ड म्हणजे काय, दुसरा पॉइंट आहे केवायसी का करावी लागते, तिसरा पॉइंट आहे केवायसी करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि चौथा पॉइंट आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर काय होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतात। मित्रांनो, सर्वप्रथम हे समजून घ्या जॉब कार्ड म्हणजे काय। मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तुम्हाला मिळणाऱ्या रोजगारांसाठी हे कार्ड दिलं जातं। आता या कार्डच्या मदतीने तुम्ही या खालील कामांसाठी अर्ज करू शकता: विहीर बांधकाम, विहीर योजना, घरकुल योजना, गोठा बांधकाम, शेती संबंधित विविध मनरेगा कामे। आता कोणत्याही मनरेगा कामांसाठी जॉब कार्ड शिवाय पेमेंट किंवा मस्टर एंट्री होत नाही, त्यामुळे हे कार्ड प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। आता पॉइंट नंबर 2, तुमच्याकडे जॉब कार्ड आहे ते कसं तपासायचं। तुमच्याकडे जॉब कार्ड आहे की नाही हे तपासण्यासाठी मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जा। आता मनरेगाची वेबसाईट ही आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती दिलेली आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देखील जॉईन करू शकता। आता त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे। तिथे तुमच्या गावातील संपूर्ण जॉब कार्ड धारकांची यादी दिसेल। आता त्या यादीत तुमचं नाव शोधा आणि त्यामध्ये तुमचा जॉब कार्ड नंबर असेल तो नोंदवून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे आधीपासून जॉब कार्ड असेल तर त्या नंबरद्वारे तुम्ही पुढची प्रक्रिया ही करू शकता। पॉइंट नंबर 3, केवायसी का करावी लागते। आता नवीन नियमानुसार सर्व जॉब कार्ड धारकांना केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे। केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर, म्हणजे शासन तुमची ओळख आणि सत्यता पडताळून पाहणार आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचं जॉब कार्ड हे डिसेबल होईल आणि तुम्हाला कोणत्याही मनरेगा योजनेचा लाभ घेता येणार नाही। आता पॉइंट नंबर 4 बघूया, केवायसी कशी करावी। केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्राम रोजगार सेवक म्हणजे GRS याच्याकडे जावं लागेल। तेच तुमच्या गावातील मनरेगाचा मास्टर रोल भरतात आणि शासनाचा लॉग इन वापरतात। आता केवायसी साठी डॉक्युमेंट काय लागतील हे नीट समजून घ्या। तुमचं आधार कार्ड, जॉब कार्ड नंबर आणि तुमचा चेहरा म्हणजे फेस व्हेरिफिकेशन, ज्यामध्ये तुमचा ऑनलाईन फेस व्हेरिफिकेशन होईल। ही प्रक्रिया मनरेगाच्या ऍप वरती केली जाते, ज्यामध्ये शासनाचा लॉग इन ID आणि पासवर्ड फक्त ग्राम रोजगार सेवकाकडे असतो। त्यामुळे स्वतःच्या मोबाईलवरून केवायसी करता येत नाही, कोणतेही पैसे देण्याची गरज नाही। फक्त GRS कडे जाऊन आम्हाला केवायसी करायची आहे असं सांगायचं। केवायसी पूर्ण झाल्यावर लगेच तुम्हाला दिसेल की तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण राशन कार्ड केवायसी, बँक खाते केवायसी पाहिलं होतं। आता तसेच जॉब कार्ड साठी केवायसी आली आहे, म्हणून वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करा। शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका, कारण नंतर तुमचं जॉब कार्ड बंद झालं तर पुन्हा सुरू करायला वेळ लागेल आणि त्रास देखील होईल। मित्रांनो, ही होती जॉब कार्ड केवायसी संबंधित महत्त्वाची माहिती। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।